विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा थंडवल्या आहेत, मात्र राज्यातील उमेदवारांवर हल्ले घडण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। दिवसेंदिवस या घटना वाढत असल्याचं दिसतंय। काल रात्री उशिरा वंचितचे उमेदवार आणि अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करत म्हस्के यांना मारहाण झाल्याची घटना घडली। 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी ही मारहाण केल्याची माहिती वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। यामध्ये डॉक्टर दिलीप म्हस्के यांना दुखापत झाली आहे। कळमनुरी ते हिंगोली रोडवरील लासिना फाटाजवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। जखमी डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी अन्यतांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे। दुसरीकडे माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली। नागपुरातील कोटोल जलालखेड महामार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। या घटनेत अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कोटोल येथे येत होते। कोटोल येथील तिनखेडा बिष्णूर मार्गाने परत येत असताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। यात अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झाले असून या हल्ल्याप्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल झाला आहे।